शिरोळ शहरासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत नागरिकांनी सुचवलेल्या सूचनेस आणि हरकतीस अधीन राहून ठेकेदारांना काम करावे अशी एकमुखी मागणी पालिकेच्या बैठकीत करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालयानजीकची पाण्याची टाकी पुन्हा बांधणे, मुख्य पाईपलाईन सरळ रेषेत पूर्ण करणे, योजनेचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार बदलणे, पाईपलाईनसाठी दर्जेदार पाईप्स वापरणे, योजना पूर्ण करण्यासाठी पालिकेने कर्ज न काढणे यासह अनेक सूचना नागरिकांनी मांडल्या। या संदर्भात निर्णय देण्यासाठी 2 दिवसांचा अवधी मिळाला अशी मागणी पाणी योजना ठेकेदाराकडून करण्यात आली आहे। अमृत पाणी योजनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार सामूहिक निर्णय घेण्यासाठी शिरोळ पालिकेत आज सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नागरिकांनी पाणी योजनेच्या त्रुटीचा पाडाच वाचला। या बैठकीत शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पाणी योजनेसंदर्भातील झालेल्या कामाचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निर्देशाची माहिती देत नागरिकांच्या हरकतीचा विचार करून पाणी योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहे। ही योजना करत असताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही। प्रत्येक नागरिकांचे मत जाणून घेतले जातील। या योजनेत 1 रुपयाचाही भ्रष्टाचार होणार नाही। योजना पूर्ण करण्यासाठी नगरपालिका कोणत्याही प्रकारचे कर्ज काढणार नाही असे सांगून पाणी योजनेबाबत नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना मांडाव्यात असे आवाहन केले।